मी कोलकात्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावर असलेल्या अशा ठिकाणी उभा आहे, ज्यामुळे एकेकाळी पश्चिम बंगालचा चेहरा-मोहरा बदलणार होता. दोन दशकांपूर्वी हे ठिकाण जगातील सर्वात स्वस्त कार टाटा नॅनोचे निर्मितीस्थळ होणार होते. आज माझे कॅमेरामन तुम्हाला दाखवतील त्याप्रमाणे हे फक्त हिरव्या आणि राखाडी रंगाचं एक शांत विस्तीर्ण पसरलेलं क्षेत्र आहे. आता तुम्ही इथे ही कंपाऊंडची भिंत पाहू शकता. अर्थात आता ही काही पूर्ण कंपाऊंडची भिंत नाहीये, तिचे काही अवशेष. ही नॅनो किंवा टाटा मोटर्स प्रकल्पासाठीची संपूर्ण जमीन आहे. आता काहींसाठी हा परिसर शेतकऱ्याच्या यंत्रावरील विजयाचं स्मारक आहे, तर इतरांसाठी हे असं ठिकाण आहे जिथे बंगालचं औद्योगिक भविष्य गाडलं गेलं. आता आपण 2026च्या निवडणुकांकडे जात असताना हा वाद एक दिवसही जुना झालेला नाही. पंतप्रधान मोदी जानेवारीत इथे आले होते आणि त्यांनी याला बंगालची औद्योगिक दफनभूमी म्हटलं, असं म्हणत की ममता बॅनर्जी सरकार आणि त्यांची धोरणं या परिसरातील औद्योगिक विकासाच्या अभावाला जबाबदार आहेत. त्यानंतर लगेचच ममता बॅनर्जी सिंगूरमध्ये आल्या आणि म्हणाल्या की बंगालमध्ये उद्योग येतील, पण ते शेतकऱ्यांचा बळी देऊन नाही. बंगालमधून टीएमसीच्या महाजंगलराजचं जाणं आणि भाजपच्या सुशासनाचं येणं हे खूप गरजेचं आहे. मी पश्चिम बंगालच्या माता भगिनींना एक विनंती करू इच्छिते. तुमच्या मुलामुलींना तोपर्यंत चांगलं शिक्षण आणि चांगली नोकरी मिळणार नाही, जोपर्यंत इथे टीएमसीकडे सत्तेची ताकद राहील. मी सर्वात आधी सांगते, सिंगूर माझी आवडती जागा आहे. माझ्या आंदोलनाचा एक मोठा भाग म्हणून म्हणजे 2006 ते 2008 सिंगूरच्या भूमीवर मी बरेच दिवस घालवले आहेत. रोजगार निर्मितीच्या उद्देशाने येथे 8 एकर जमिनीवर 9,20,00,000 रुपये खर्च करून सिंगूर ॲग्रो इंडस्ट्रियल पार्क उभारण्यात आले. शेतीही चालेल, उद्योगही चालेल, शेतीची जमीन ताब्यात घेऊन नाही. मी आता त्या भूखंडात आहे जो टाटा मोटर्स प्रकल्पासाठी 2006 ते 2008 दरम्यान तत्कालीन डाव्या सरकारने संपादित केला होता. आता अर्थातच जसे आपल्याला माहीत आहे, सध्याच्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2006 ते 2008 दरम्यान या संपूर्ण प्रकल्पाविरोधात एक आंदोलन केले आणि त्यानंतर अर्थातच त्याच आंदोलनाच्या जोरावर त्या सत्तेत आल्या. आता टीएमसी आणि बंगाल सरकारनं अर्थातच शेतकऱ्यांना जमीन परत मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. सुमारे 800 ते 1000 एकर जमीन संपादित करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयानं अखेरीस त्याला परवानगी दिली. पण हा संपूर्ण परिसर लागवडीयोग्य बनवण्यात एक समस्या आहे. सिंगूरच्या शेतकऱ्यांचं, विशेषतः ज्यांनी त्यावेळी टाटा मोटर्सच्या प्रकल्पासाठी आपली जमीन दिली होती, त्यांचं मत जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि आता ती जमीन त्यांना परत देण्यात आली आहे. तर अशाच एक व्यक्ती माझ्यासोबत येते आहेत. आपलं नाव काय आहे? मंजू मांदर. मंजूजी, हे सांगा की त्यावेळी तुम्ही किती जमीन दिली होती आणि स्वतःच्या मर्जीनं दिली की घेतली, कसं झालं? ती जमीन तर सगळेच देतात म्हणून द्यावी लागली. ते हे तोडून गेले तेव्हा 1-1.5 वर्षानंतरच जमीन मिळाली, तर आता तुम्ही शेती पुन्हा सुरू केली आहे? नाही. का? शेती कशी सुरू होणार? त्यात विटा लोखंड सगळं भरलेलं आहे. शेती कशी चालली असती? आता काही दिवसांपूर्वी मोदीजी आले होते. ते म्हणाले की इथे जो उद्योग उभा राहिला नाही त्याला ममता बॅनर्जी जबाबदार आहेत. ममता बॅनर्जींचं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्याला पहिलं स्थान देतो. तुम्हाला काय वाटतं? ममता बॅनर्जीला तर हटवलं. का? त्यालाच तर तुम्ही मनाई केली नाही. शेतकऱ्यांसाठी केलं असतं तर बघा, ज्याची जमीन गेली त्याच्या सगळ्यांना तर नोकरी मिळत होती. आता ते गेलं तर काय फायदा? जी काही मुलं आहेत ती शिकत आहेत, पण त्या लोकांना नोकरी तर हवी ना. लोक इथं बांधत होते. जर बांधलं असतं तर त्या लोकांना नोकरी मिळाली असती. पण कोणीतरी म्हणतं की मिळणार नाहीये, सगळे बाहेरून येतील असंही म्हटलं आहे. त्यांनी या सगळ्यामुळं सगळं असं केलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, भाजपचं म्हणणं जास्त बरोबर आहे की टीएमसी जे म्हणत आहे ते जास्त बरोबर आहे? बघा, जो येतोय तो सगळा एकसारखाच निघतोय, तर माझ्या मते थोडा बदल व्हायला पाहिजे. एकदा त्यांनी पण यायला पाहिजे. जर त्यांनी काम केलं तर चांगलं आहे. मी शेतकऱ्याची मुलगी आहे, पण इथे काम तर मिळतच नाही.
त्यामुळेच ज्वेलरीमध्ये कामाला गेली होती. लहानपणी गेली होती. 14व्या वर्षी गेली होती. तो परत आला होता. जेव्हा टाटा स्वतः आले होते. मी विचार केला होता की एक जमीन देऊन एक नोकरी घेईन, पण ते तर झालंच नाही. जेव्हा झालं होतं, जे माझ्या मते दीदीचं एकच चुकलं होतं. ऍक्च्युली जी फॅक्टरी बनली होती, त्यामुळे लोकांचं तर नुकसान झालंच, कारण कोणाचा पैसा काही घरून येत नाही ना. आजूबाजूला झाडाला थोडेच पैसे लागतात. तर मग आता तुम्हाला पुढे काय वाटतं? तुम्ही कोणाच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवता? टीएमसीचं पण म्हणणं आहे की इंडस्ट्री येईल. बीजेपी पण म्हणते की येईल. इंडस्ट्रीचं म्हणायचं तर सध्या तर दीदींना काही करता येत नाहीये. ऍक्च्युली त्यांनी स्वतःच तर हटवलं ना. आंदोलन करून स्वतःच हटवलं. तर त्या आणतील तर मग तेच झालं ना. त्या कशा आणतील? आता जो कोणता विरोधी पक्ष येईल, मग तो सीपीएम असो किंवा बीजेपी असो, कोणीही आलं तरी माझ्या मते होईल. बरं, मी लहानपणापासून टीएमसी करते, काँग्रेस करते, मग टीएमसी करते. टीएमसीच करणार, कोणी खायला देवो किंवा न देवो. पंतप्रधान जे आले होते, मला वाटत होतं की उद्योग येतील, पण ते सुद्धा काही करू शकले नाहीत. मग कोण करू शकेल? टीएमसी सुद्धा करू शकणार नाही. टीएमसी करू शकेल, पण मग ते कोर्टात जातं. मला मारत आहेत, मी कोर्टात जाते. मग ते त्यांना सांगत आहेत की यांना करू देणार नाहीत. ते मग कोर्टात जात आहेत. असंच होतं. तुम्हाला कोणाच्या बोलण्यावर विश्वास आहे? मोदीजींच्या बोलण्यावर जास्त की ममतांच्या बोलण्यावर जास्त? ती तसल्या प्रकारची गोष्ट नाही. का नाही? दोन्ही समान. दोन्ही समान आहेत. दोन्ही समान आहेत. असं का बोलतात? मोदीजी तर बोलत आहेत की इंडस्ट्री लागेल. ममता पण बोलत आहे की इंडस्ट्री लागेल. ममता जे बोलली आहे तो बदला नाही, बदल आहे. तर काय बदल आहे? हाच बदल आहे. बेकार 26,000 नोकऱ्या गेल्या. पोलिसात नोकरी नाही, डॉक्टरांची नोकरी नाही, शिक्षकांची नोकरी नाही. मग काय आहे? आणि मोदीजी ते तर म्हणतात की तो म्हणाला आहे तर त्याने यावं आणि तेही द्यावं ना. आता तर म्हणतो घेईन आणि देत नाही, तर काय होणार? हा तर म्हणाला घ्या आणि देऊ नका. तर सिंगूरमध्ये एक दृष्टिकोन जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे. तो म्हणजे तरुण लोकांचा, विद्यार्थ्यांचा आणि उद्योगाभोवतीच्या या संपूर्ण चर्चेबद्दल त्यांना काय वाटते. मी इथल्या सरकारी कॉलेजमध्ये आहे आणि मी आज जाऊन काही विद्यार्थ्यांना या संपूर्ण विषयाबद्दल काय वाटते यावर बोलायला लावण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज आम्ही जे शिकत आहोत, आमच्या डोक्यावर एक अनिश्चितता नेहमीच घोंगावत आहे की शेवटी आम्हाला काही मिळेल. इथे जर आज एखादा उद्योग आमच्या इथं असता किंवा संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये जर आज बरेच उद्योग असते, तर कदाचित आमच्या नोकरीच्या जीवनात थोडी तरी सुरक्षा किंवा खात्री असती की हो, आम्ही इथून शिक्षण पूर्ण करून काहीतरी मिळवू शकतो. जी आज आमच्यासाठी एक अनिश्चितता आहे. हो, आमच्याकडे खूप शिक्षण व्यवस्था आहे, शिक्षणात खूप प्रगती झाली आहे, पण शिक्षणानंतरचा जो टप्पा आहे ज्याला आपण करिअर म्हणतो, प्रत्येक जण करिअर ओरिएंटेड शिक्षण घेऊ इच्छितो, पण त्याच्यात यशस्वी होणे खूप महत्त्वाचे आहे, जे आमच्यासाठी थोडे अवघड आहे. मला आपल्याला एक गोष्ट विचारायची आहे की एकीकडे पंतप्रधान जी आहेत ते सुद्धा सिंगूरला आले होते. ते म्हणाले की टीएमसी मुळे इथे उद्योग आला नाही. टीएमसी म्हणते की उद्योग येईल, पण आम्ही शेतकऱ्यांकडेही लक्ष देऊ. तुम्ही वैयक्तिकरित्या कोणाच्या बोलण्याला जास्त महत्त्व देता? मला राजकारण अजिबात आवडत नाही, म्हणून राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवून मी म्हणेन की हो, उद्योग असता तर बरं झालं असतं, जे फक्त माझंच नाही तर आमच्यासारख्या प्रत्येक मुलामुलीच्या मनातली गोष्ट आहे. जर इथे एखादा उद्योग असता, जर टाटा असती, तर कदाचित आमच्यापैकी अनेकांना नोकरी मिळाली असती. कदाचित त्या नोकरीच्या ठिकाणामुळे आणखी बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला असता, जे काही कारणास्तव होऊ शकलं नाही. हो, आपण शिकतोय कशासाठी? शेवटी एका नोकरीसाठी. आता आपल्या राज्यात जर आपण पाहिलं तर उद्योगांची परिस्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळे आम्हाला विचार करावा लागतोय की हे इंडस्ट्री क्षेत्र सोडून दुसऱ्या कोणत्या तरी क्षेत्रात नोकरीची आशा करावी लागत आहे, किंवा बऱ्याच वेळा आम्हाला आमचा विषय सोडून दुसऱ्या म्हणजे सरकारी नोकरी जसे की रेल, SSC काहीही असो तिकडे शिफ्ट व्हावं लागत आहे. कारण आपल्या राज्यात जर उद्योग असते, जास्तीत जास्त पुरेशा प्रमाणात उद्योग असते, तर आम्ही आमच्या स्वतःच्या क्षेत्रात, जसं की जर एखादा केमिकल उद्योग असता तर आम्ही केमिस्ट्रीचे विद्यार्थी तिथे अर्ज करू शकलो असतो, आमच्या केमिस्ट्री विषयात पुढे जाऊ शकलो असतो, विषयात स्वतः पुढे जाऊ शकलो असतो. तुमच्या मते आता जी निवडणूक येणार आहे, तुम्ही तरुण आहात, मतदारही असाल, तुमच्या मते भाजप जे बोलत आहे आणि टीएमसी जी गोष्ट बोलत आहे, त्यात तुम्ही वैयक्तिकरित्या कोणाला बरोबर मानता किंवा तुमचं मत कोणाला आहे? राजकीय बाजूने वेगळ्या प्रकारे सांगू इच्छितो. इथे जर आपण एक देश म्हणून विचार केला तर एका केंद्र सरकारची ही जबाबदारी आहे एक उद्योग स्थापित करणे. त्यासोबतच एका राज्य सरकारची जबाबदारी आहे एक उद्योग स्थापित करणे. इथे दोघांनीही समान जबाबदारी घेऊन या उद्योगाच्या बाबतीत पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. जवळपास 20 वर्षापासून सिंगूर बंगालच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिले आहे.
अनेक जण म्हणतील त्याप्रमाणे ही शेतकऱ्याच्या आणि जमिनीच्या शक्तीची साक्ष आहे. पण बंगालमध्ये आणखीन एक निवडणूक जवळ येत असताना उद्योगाबद्दलही बरीच चर्चा होईल. आणि लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट ही असेल की लोक कोणावर विश्वास ठेवतात.